3.5 शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेला असा सप्तशृंगी गड. या गडावर देवीला 18 भुजा असून 10 फूट देवीची मूर्ती आहे. देवीच्या गाभाऱ्याला शक्तिद्वार, चंद्रद्वार व सूर्यद्वार असे 3 दरवाजे असून या तिन्ही दरवाज्यातून देवीची मूर्ती दिसते. देवीचे 3 प्रमुख उत्सव आहेत. त्यातला पहिला शाकंभरी पौर्णिमा, दुसरा चैत्र नवरात्र उत्सव, तिसरा अश्विन नवरात्रोत्सव. देवी देवतांना त्रास देणारा महिषासूर नावाच्या राक्षसाचा विनाशासाठी देवी देवतांनी देवीची पूजा केली. त्यानंतर देवी सप्तशृंगी माता प्रकट झाली आणि याच ठिकाणी युद्ध करताना महिषासुराचा वध केला. प्रभू रामांनी सुद्धा वनवासात असताना देवीचे दर्शन घेतल्याचे सांगितले जाते. हे मंदिर 1400 वर्ष जुने आहे. देवीचे माहेर हे खानदेश असून सासर हे वणी आहे अशी आख्यायिका आहे. शाबरी विद्याची खरी सुरुवात सप्तशृंगी गडावरून होते. याचे वर्णन आपल्याला नवनाथांच्या भक्तिसारात दिसून येते. देवीच्या आख्यायिकेत असे सांगितले जाते की ज्यावेळेस देवीने ज्या भागात युद्धानंतर केस धुतले तेथील डोंगराचा भाग काळा झाला आहे, तर देवीने पान खाऊन ज्या भागात चूळ भरली तो डोंगराचा भाग लाल आहे. महानुभावी लीळा चरित्रात असा उल्लेख आढळतो की राम रावण युद्धात इंद्रजितांच्या शस्त्राने लक्ष्मण मूर्छित होऊन पडले. त्यावेळी हनुमंतांनी द्रोणागिरी पर्वत नेला आणि द्रोणागिरीचा काही भाग खाली पडला. तोच हा सप्तशृंगगड होय. देवीला पलीकडील मार्कंड पर्वतावरून दुर्गा सप्तशती ऐकू येऊ लागली व ती ऐकण्यासाठी देवीने मान वाकडे केले आणि त्याच वेळेस गडावर एक महिला बैलगाडीत बसून येत असताना बैलगाडीचा तोल जाऊ लागला व तिला वाचवण्यासाठी देवीने सूक्ष्म स्वरूपात जाऊन महिलेला आणि त्या बैलाचा जीव वाचवला. त्यामुळे ऐकत असलेला मानेचा भाग तसाच वाकडा राहिला.